पुरुष सूक्त प्राकृत. हरिओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी. महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्मा परी सोडून निधावो रक्षणार्थ ठावो. दृश्य जगत हे महिमा याचा एकची पद मात्र अदृश्यातही नांदती त्रिपदे याची सत्पात्र. त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे. चेतना नो हे अचेतना ही जागवणी उरला अविद्येत जे रमणे त्यांना भासुनी ना दिसला. चराचर या निर्मुनी तेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिये विश्वथोर नटले. पुढे विभूने यज्ञ मांडिला जीव हवीर द्रव्य वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधनही हव्य. शरद सरारे हवीर द्रव्य सा लोट लोटून याग जाहला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया. जीव हि रमता यज्ञ साधनी देवसृजन झाले सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले. देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आज्य तधी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता भुलले ही भोंदू. अरण्यवासी पवनाहारी जीव हि ते सृजन ग्रामी नगरी पशु जाहले तदाच निर्माण. अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद यजुः साम छंदही उठले स्वर नाना. यज्ञ साधनी अश्वही झाले पशु उभयदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती. सहस्र शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा. ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैश्यही मांडल्या शूद्रतयाचे पद जाणा मूळ. चंद्रापासून मन जाहले सूर्य सृजन नेत्री अग्नी इंद्र मुख ज्याचे ते वायू प्राण सूत्री. अंतरिक्षते नाभी ज्याचे शीर्षे हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग. देव रंगले यज्ञ साधनी 21 समिधा जीवसृष्टी ही विराट पुरुष हव्यस त्या छंदा. द्वादश महिने पंचऋतूंनी सप्तछंद वरिधी रवी सवेते त्रिलोक जाणा हव्य यज्ञ भागी. देववरांनी सर्वस्वाचा यज्ञासा करुनी महत्पदाचे चढल्या जीवा गौरविते वाणी. यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजनाते तेच देव हे नेती स्वर्गासी. संपूर्ण.